पाहिल्यानंतर कित्येक वेळा यंगस्टार कुरोशी संघ म्हटलं ना तर मयूर शिंदे यांच्या खांद्यावरती पॉवर प्लेचं पहिलं षटक कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे. परंतु आज कुठेतरी यंगस्टार कुरोशी टीमने रणनीती आखलेली आहे, षडयंत्र रचलेले आहेत की पॉवर प्लेचं पहिलं षटक तेजस शिंदे यांच्या खांद्यावरती दिलेलं आहे. निश्चित या सामन्यामध्ये थोडीशी रणनीती आपल्याला वेगळी पाहायला मिळाली. यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, केवळ दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. मी कौतुक करेन तेजस यांचं देखील. पहा, पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळलंय. अगदी फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम सातत्यपूर्वक त्यांनी केलेलं आहे. निश्चित सर, एखाद्या गोलंदाजाला ज्या वेळेला संधी मिळते ना त्या संधीचं सुवर्ण करणं खूप गरजेचं असतं. यावेळेला मात्र सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चांगला स्ट्रोक आलाय. पण मैदानाच्या आतमध्ये अगदी सरळ बॅटने हा स्ट्रोक खेळला. व्ही शेपमध्ये क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता, कारण गॅप खूप मोठा होता. 30 सर्कलच्या आतमध्ये अनेक क्षेत्ररक्षक होते. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक असतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये, आणि हेच कुठेतरी हेरलं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक दमदार शानदार चौकार पाहायला मिळालाय. पुढचा बॉल या वेळेला मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र बॅकफूटवरती घेऊन पंच केला चेंडूला लॉंग ऑन सीमारेषेकडे. आणखीन एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 चौकार आले आणि जे पहिल्या 3 बॉलवरती कुठेतरी दोन्ही फलंदाज स्ट्रगल होत होते, परंतु आता मात्र हात खोललेत मंगेशने. हात खोलत असताना मात्र लागोपाठचे 2 चौकार त्यांनी ठोकले आणि धावफलकाला एक चांगला आकार दिलाय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल थोडेसे बॅकफुटला गेले, तर नंतर बॅटच्या रनरमध्ये चेंडूला घेतलं. लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता, हेच त्यांनी हेरलं आणि गॅपमध्ये चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते फलंदाज मंगेश यांच्या माध्यमातून. अंतिम चेंडू आहे. यावेळेला आणखीन एक फायर केलाय चेंडूला. सलगचा तिसरा चेंडू सीमारेषे पलीकडे जाणार की काय? यस, नो डाऊट. सलगचे 3 चौकार, मात्र चौकार हॅट्रिक पूर्ण केली आहे फलंदाज मंगेशने. काय सांगाल सर? पहिले 3 बॉल आहेत ते अगदी यंगस्टार कुरोशी संघाच्या माध्यमातून राहिले, परंतु शेवटचे 3 बॉल अगदी अहिरे वानवली टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतात. लागोपाठच्या 3 चौकारावरती 3 मंगेशने चौकार खेचले आणि धावफलकाला एक चांगला आकार दिलाय. परंतु सर, ज्या पद्धतीने आपण पाहतो ना क्रिकेटमध्ये अगदी अनिश्चिततेचा खेळ असतो, कारण एक कोणत्या बॉलवरती काय घडेल हे सांगणं कित्येक वेळा आपल्याला कठीण पाहायला मिळतं. परंतु या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अगदी तब्बल 13 धावा कुठलेत. नक्कीच पहिले 3 चेंडू होते हे गोलंदाजाच्या नावावरती राहिले, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू हे फलंदाज मंगेशच्या नावावरती राहिले. खूप चांगली फलंदाजी, चौकार हॅट्रिक पूर्ण केली जाते मंगेशच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फरक आपण पाहू शकाल, बिनगडीबाद 13. कोणत्या प्रकारचा विकेट्स गमावलेला नाहीये, ही जमेची बाजू आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजीवरती. गोलंदाज तिथून मात्र सज्ज असेल. क्षितिज येतोय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल क्षितिजचा. यावेळेला मात्र वेगवान पद्धतीचा चेंडू, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्र रक्षक आलेत आणि पहिला धक्का या ठिकाणी बसतोय अहिरे वानुली टीमला. अगदी मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर ब्रेक थ्रो लावणं गरजेचं होतं यंगस्टार कुरोशी टीमला, आणि पहिल्याच बॉलवरती क्षितिज शिंदेने मात्र विकेट मिळवले. संघाचे कॅप्टन आहेत, उदयमुख खेळाडू आहेत, यंगस्टर खेळाडू आहेत, आणि त्यांनी मात्र प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय अगदी विकेट मिळवण्यासाठी. आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाची साथ देखील खूप चांगली लाभली. तेजस त्या ठिकाणी होते लॉंग ऑफ रिझनमध्ये. त्यांनी मात्र एक अफलातून झेल टिपला आणि पहिला धक्का लागलाय वानवली अहिरे टीमला. निश्चितपणाने म्हणतात ना की प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगल्या दर्जावरती हा चेंडू हाताळला गेला आणि तिथे मात्र पहिलं यश संपादित करतोय गोलंदाज क्षितिज शिंदे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना या वेळेला मात्र दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद झाल्यानंतर पंच 2 मिनिटं सामना थांबवा. तर अहिरे वानवली टीम्सला विनंती आहे की आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा, कारण मैदानाच्या आतमध्ये खेळाडू जे खेळत आहेत त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवणं खूप बंधनकारक आहेत, कारण की विविध पारितोषिक देखील या स्पर्धेच्या दरम्यान आहेत. म्हणून म्हटल्यानंतर खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. प्लीज 12th मॅनला पाठवा अशी विनंती केली जाते. या वेळेला अकूट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मिड ऑफ क्षेत्राकडे निघून जातो आणि त्यानंतर चांगल्या एंड वरती फेकी केली आणि त्यानंतर काय तर 2+1 एक बोनस धाव मात्र दिली जाईल. एकंदरीत 3 धावा या ठिकाणी मिळतील.
पण अगदी खराब फेकी पाहायला मिळाली आणि खराब फेकीचा दुजोरा मात्र टीम अहिरे वानवलेलं होताना पाहायला मिळतोय. अगदी आखूड टप्प्याचा बॉल होता. अगदी बॅटच्या रनरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेऊ शकले नाहीत. बॅटची वरची कडा लागली होती. चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये अडवला गेला. परंतु तिथे जिथे एक धाव मिळणार होती ना सर, तिथे मात्र 2 धावा मिळालेल्या आहेत. निश्चितपणाने या धावा अंतिम क्षणाला मात्र तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतील. यावेळेला सरळ बॅटने व्हीसेप मध्ये चेंडूला खेळून काढले गेले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि त्यानंतर मात्र सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. एक गडी बाद 18 धावसंख्या. अगदी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉलवरती आले. अगदी काव कॉर्नर रिजन मधून ते लॉंग ऑन रिजन मध्ये धावत आले स्वप्नील आणि त्यांनी मात्र बॉलला कलेक्ट केलं. खूप चांगली फेकी पाहायला मिळाली. केवळ सिंगल धाव मिळाली त्या ठिकाणी. यावेळेला खूप टप्प्याचा चेंडू पंच केलाय. चेंडूला फटक्यामध्ये ताकद, नजाकत, कलात्मकता, गुणवत्ता पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांसाठी. हा येतोय देखना षटकार. मैदानाच्या आतमध्ये ताकदीच्या जोरावरती मात्र टायमिंग प्रॉपर करत असताना हा फटका मात्र खेचून काढला काऊ कॉर्नर रिजन मध्ये. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅट मधून. 24 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाराच्या साहाय्यानं एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय टीम अहिरे वाणवली संघ. यावेळेला मात्र चेंडूला ऑन साइड मध्ये केवळ दिशा दाखवले, परंतु क्षेत्र आहे त्या ठिकाणी डिक्लेअर झोनचं, तिथे मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. 25 धावा धावफलकावरती आहेत. चालू असलेला सामना आपण पाहतोय अहिरे वाणवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये यंग स्टार कुरोशी. मात्र अहिरे वाणवली संघाने टॉस गमावल्यानंतर वाट्याला आली ती मात्र फलंदाजी करत असताना दुसरं षटक मार्गस्थ असताना धावफलक आपण पाहू शकाल. एकंदरीत 25 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज बाद झालाय, तो मात्र निहाल बाद झालाय. जरी निहाल बाद झाला असला तरी मात्र डावाला सावरण्याचं काम नक्कीच मंगेशने केलंय. कारण त्यांच्या बॅटमधून 3 चौकार आले, 1 षटकार आले आणि जी आवश्यकता होती सुरुवातीला ती सुरुवात मात्र करून देत असताना मंगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच या फर्स्ट इनिंग मधले 13 मिनिटांचा खेळ अजून शिल्लक आहे. 13 मिनिटांमध्ये तुम्हाला ही इनिंग कंप्लीट करायची आहे, अन्यथा त्यावरती मात्र आयोजन कमिटी जरूर निर्णय घेईल. अगदी बरोबर आहे, कारण वेळेची बंधनं आहेत आणि वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो, म्हणून सहकार्य अपेक्षित आहे. यावेळेला पुढचा बॉल इथं मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मिळेल ती फक्त सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकताना पाहायला मिळेल. 26 धावा. इथे मात्र 2 षटकांचा खेळ कंप्लीट होत असताना 1 गडी बाद 26 अशी स्थिती पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना अहिरे वाणवली टीमची. नक्कीच प्रवीण सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय जरी 1 विकेट गमावली असली वाणवली अहिरे टीमने, देखील धावांची जी गती आहे ती खूप चांगल्या पद्धतीची आहे. कारण प्रति षटका पाठीमागे त्यांनी 13.00 सरासरी ठेवलेली आहे. परंतु ते एक जमेची बाजू आहे की मंगेश सकपाळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल अगदी लयमध्ये आलेले आहेत, फॉर्ममध्ये आलेले आहेत. 7 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 20 धावा जमवलेले आहेत. नक्कीच या मॅच मध्ये पाहिलं तर खूप इनफॉर्म फलंदाजी पाहायला मिळतात आणि आपण या ठिकाणी सत्कार समारंभाकडे वळतोय. या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे प्रमुख अतिथी आदरणीय माननीय श्री संजयजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मयूर कदम यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते संजयजी पवार साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नक्कीच या वेळात स्पर्धेला वेळ काढून सदिच्छा भेट दिली आहे संजयजी पवार साहेब. आमच्या शब्दाला मान देऊन या स्पर्धेमध्ये मात्र भेट दिली आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. माईची श्वाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. त्यानंतर स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय हरी सकपाळ साहेब लाखवड या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचं स्वागत आणि सन्मान करतील आदरणीय संदीप शिंदे यांच्या शुभ हस्ते आदरणीय हरी सकपाळ साहेब यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय. त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे अतिथी देवो भव आणि माईची श्वाल देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जातं. त्यानंतर स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय समीर सकपाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करतील आदरणीय संजयजी शिंदे साहेब या ठिकाणी सन्मान करतील समीर सकपाळ यांचा. आणि त्यानंतर आता आपण मात्र मैदानाकडे वळण घेतोय.
धावसंख्येचा फलक आपण धावफलकावरती पाहू शकाल 28 धावा धावफलकावरती आहेत. तर तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना मयूर शिंदे गोलंदाजी करतोय, ज्यानं पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त केले आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. नेक्स्ट मॅच आमच्यापर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एक बिग मॅच वैभव रुळे आणि कुट्रोशी दोन्ही संघाचे संगणक आपण सज्ज राहायचे. यानंतर हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. खूप महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जाऊया मैदानाच्या दिशेने सर. पहा अगदी लागोपाठच्या 2 बॉलवरती रफ्तारचा राजा अर्थातच मयूर शिंदेने 2 विकेट्स मिळवलेले आहेत. अगदी पहा पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13 धावा, तदनंतरच्या षटकामध्ये धावा आल्या 15 धावा. 12 बॉलच्या पाठीमागे 28 धावा धावफलकावरती लगवल्या होत्या. परंतु या ओव्हरमध्ये ज्या धावफलक वेगाने चाललं होतं त्या वेगाला मात्र कुठेतरी कात्री लावले आणि धावफलक कुठेतरी गोठवले मयूर शिंदेने. निश्चितपणाने मयूर शिंदेने केलेला भेदक मारा कुठेतरी मात्र महागडा ठरला अहिरे वानुली टीमसाठी. कारण यंगस्टार कुरोशी संघ कुठेतरी पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 26 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. परंतु ट्रम्प कार्ड खऱ्या अर्थानं बनलाय मयूर शिंदे, ज्यानं अवघ्या 3 चेंडूवरती फक्त 2 धावा आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स टिपलेत. आणि तिसरा इथून येणारा हा चेंडू हा मात्र विकेट हॅट्रिकसाठी असणार आहे. अशा स्थितीमध्ये नवीन फलंदाज सिद्धेश येतोय फलंदाजीसाठी. विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे गोलंदाज मयूर शिंदेसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू ऑफस्टंप पासून थोडासा बाहेर ठेवला, आउट ऑफ द ऑफस्टंप. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल 29. मयूर शिंदेकडे अनुभव क्रिकेटचा खूप मोठा आहे. खऱ्या अर्थानं पाठीमागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर धर्मवीर चषक कोपरखैरणे येथे पार पडलं होतं. त्या चषकामध्ये देखील मयूर शिंदे खेळले होते. अनुभव क्रिकेटचा खूप मोठा आहे. मोठमोठ्या स्पर्धा सातत्यपूर्वक खेळत असतात. यावेळेला गती परिवर्तन पाहायला मिळालं, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. केवळ दिशा दाखवली गेली चेंडूला आणि तिथून मात्र पाहायला मिळेल डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना 30 या अंकावरती. पहा अगदी प्रवीण सर, अगदी मयूर शिंदे यांनी काही बॉल अतिशय वेगाने हाताळले, काही बॉल अगदी धीम्या गतीने हाताळले. हे व्हेरिएशन त्यांच्याकडे खूप चांगलं आहे. नक्कीच व्हेरिएशन असणं देखील खूप गरजेचं आहे. कारण सध्याच्या घडीला पाहिलं तर व्हेरिएशन हे मात्र गोलंदाजासाठी खूप मोठी भूमिका आहे. मग लेग कटर चेंडू असतील, ऑफ कटर चेंडू असतील किंवा गती परिवर्तन, मात्र सातत्याने तुम्ही जर प्रत्येक चेंडूमध्ये जर व्हेरिएशन दाखवलं गेलं तर गोलंदाज बचावात्मक कामगिरी पार पाडत असतो. अगदी बरोबर आहे. जर फलंदाजांपासून बचाव करायचा असेल तर वेगळं काहीतरी करावं लागतं आणि मयूर शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला तेच पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा फलक पाहिला तर एकंदरीत 30 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना मयूर शिंदे खूप चांगली गोलंदाजी करतोय. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची सातत्याने तो संधी देत नाहीये फलंदाजांना. अचूक लाईन पकडली आहे. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि इथे आणखीन एक विकेटचं पतन होत आहे, अर्थातच अहिरे वानुली संघाचा. अगदी पहा मैदानाच्या आतमध्ये तब्बल या ओव्हरमध्ये मयूर शिंदेने 3 विकेट्स टिपलेले आहेत. त्या महत्त्वपूर्ण राहिलेले आहेत यंगस्टार कुरोशी टीमसाठी. पहा मैदानाच्या आतमध्ये रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल अगदी ओव्हर पिच बॉल ठेवला होता मयूर शिंदेने. ओव्हर पिच बॉल म्हटलं की अगदी बॅटच्या रनरमध्ये आलेला असतो, परंतु फलंदाजाने फटका जरूर खेळला होता, परंतु टायमिंग प्रॉपर करू शकले नव्हते. एलिव्हेशन थोडंसं कमी होतं. लॉंग ऑफ रिझनमध्ये तेजस शिंदे चेंडू खाली आले, त्यांनी मात्र एक चांगला झेल टिपला आणि 30 वरती मात्र 4 गडी कोसळलेले आहेत वानवली अहिरे टीमचे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. संदेश येत आहेत फलंदाजीसाठी. एक बाजूने पाहिलं तर धावसंख्या देखील रोखली गेली आहे, दुसऱ्या बाजूने विकेट देखील घेतल्या जातात. म्हणजे खऱ्या अर्थानं आता कुठेतरी बॅकफूटवरती आणून ठेवलं गेलंय अहिरे वानिवली संघाला. पहिले 2 षटक आहेत ते अहिरे वानवली टीमचे राहिले, परंतु मयूर शिंदेचं षटक खूप चांगलं राहिलं यंगस्टार कुरोशी टीमसाठी. या षटकाची गरज होती. ब्रेक थ्रो लावणं गरजेचं होतं, धावा थांबवणं गरजेचं होतं. त्या धावा आणि ब्रेक थ्रो मात्र मयूर शिंदे या रफ्तारच्या राजाने लावलेले आहेत. नक्कीच सातत्याने प्रत्येक चेंडूवरती त्याने खूप चांगला खेळ दाखवला आहे आणि अशा स्थितीमध्ये नवीन फलंदाज फलंदाजीसाठी दाखल झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. संदेश येतोय. शेवटचा बॉल आहे या षटकातील. यावेळेला मात्र केवळ दिशा दाखवली गेली. अक्कू टप्प्याचा चेंडू जरूर होता आणि त्याच ठिकाणी मात्र चेंडू 1 धाव देऊन जाईल. तर काय धाव आहे की विकेट्स आहे सर?
नक्कीच दोन्ही पंच चर्चा करतील नक्की काय घडलं या बॉलच्या पाठीमागे, विकेट्स आहे की रन्स आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. परंतु पंच आपल्या जागेवरती येऊन निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील की या बॉलच्या पाठीमागे नक्की काय घडलंय. पंच काय आहे डिसिजन? येस, विकेटचं पतन होतंय. आणखीन एक धक्का लागतोय अहिरे वानवली टीम्सला. 3 षटकांची खेळीचा इथे मात्र समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर निम्मा संघ परतीच्या प्रवासाला गेला. अर्थातच 5 विकेट्स गमावले 30 अंकावरती. पहा, डावाची सुरुवात अप्रतिम होती, मध्यंतर देखील खूप चांगला झाला होता, परंतु शेवट थोडासा खराब होताना पाहायला मिळाला. सर अगदी बरोबर आहे, कारण की या षटकामध्ये मयूर शिंदे यांची महत्त्वपूर्ण कामगिरी पाहायला मिळाली. तब्बल त्यांनी या ओव्हरमध्ये 4 विकेट्स मिळवल्या आणि कुठेतरी बॅकफुटला आणि अडचणीमध्ये आणण्यासाठी हे भाग पडलं. ते अर्थातच नेक्स्ट मॅच कुट्रोशी संघाचा कर्णधार आणि रुळे संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. खूप महत्त्वपूर्ण लढत असणारा कुट्रोशी संघाचा कर्णधार आणि रुळे संघाचा कर्णधार. अगदी प्रवीण सर, काही पहिले 2 षटकं होते ना, 2 षटकांमध्ये संकट आली होती यंगस्टर कुरुशी संघावरती, परंतु क्रमांक 3च्या षटकामध्ये संकट आलंय अहिरे वानवली टीम समोर. परंतु असं म्हटलं जातं ना, संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, तो कायम कुठेच मुक्कामाला राहत नसतो. परिस्थिती कशी असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे, कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यामध्ये परिवर्तित करत असते. म्हणजे संकट येतात, संकटे जातात, परंतु संकटांवरती तुटून पडणं खूप महत्त्वाचं आहे आणि याही मॅचमध्ये आपण पाहू शकाल तसंच काहीतरी घडत असताना पाहायला मिळतंय. नक्कीच सर, असं म्हणतात ना की काटा टोचल्याशिवाय वाटा सापडत नाहीत आणि या शेवटच्या षटकामध्ये या वाटा शोधायच्या असतील तर फलंदाजांना आपले शस्त्र बाहेर काढावे लागतील. अगदी बरोबर आहे, कारण वाटेत काटे टाकणारे देखील आपलेच असतात आणि तेच काटे मात्र वेग वाढवत असतात. यावेळेला दमदार फटका आहे, अतिरिक्त उंची गाठले, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि एक चांगला झेल काउ कॉर्नर मध्ये पकडला जातोय. आणखीन एक धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय अहिरे वानिवली या टीमला. पहा, अगदी मयूर शिंदेने स्टाईलने कॅच पकडलेली आहे. या अगोदरच्या देखील टुर्नामेंटमध्ये त्यांनी मात्र अशाच प्रकारे एक स्टायलिश झेल पकडली होती. ती मात्र संपूर्ण इंस्टाग्राम असेल किंवा अनेक खेळाडूंच्या व्हॉट्सअप स्टेटसला देखील झळकली ती कॅच. अगदी त्यांनी स्टाईलने कॅच ही कॅच मात्र स्टाईलनेच पकडलेली आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर हा 6वा धक्का बसतोय वानवली अहिरे या संघाला. बॅकफुट वरती येत आहे तर पहिल्या चेंडूवरती यश प्रस्थापित करत असताना गोलंदाज स्वप्नील शिंदे पहिल्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त करतायत. खूप चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये स्वप्नील शिंदे एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांनी मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले. यावेळेला मात्र बॅकफुट वरती येऊन केवळ दिशा दाखवली आहे. ऑफसाईड क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फक्त सिंगल वरती समाधान मानलं जाईल. अगदी टप्पा पडल्यानंतर शरीरावरती येणारा हा बॉल होता, त्याला मात्र हलक्या त्याने पुश केलं. पुश करा खुश राहा असं म्हटलं जातं आणि तिथे देखील आपल्याला हेच क्रिकेट पाहायला मिळालंय. केवळ सिंगल धाव मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 31च्या घरामध्ये. गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा स्वप्नील शिंदे राईट मुहूर्त विकेटने गोलंदाजी करण्याकरिता. यावेळेला अखोट टप्प्याचा चेंडू पंच केलाय. चेंडूला चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी येतो षटकार. अगदी पहा, बॅट मधून जसा स्वीट आणि साऊंड आला ना, तो मात्र कानांना सांगून गेला की हा 6 धावांचा टोला आहे. अगदी बॅट वेगाने फिरवली आणि वेगवान स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. डीप मिड विकेट रिजन मध्ये ठोकलेला षटकार मात्र आत्मविश्वास वाढवणार आहे. नक्कीच या षटकाराची गरज देखील होती आणि तो आलाय फलंदाज सुदेश सकपाळच्या बॅट मधून. चांगला स्ट्रोक आहे, फटक्यामध्ये ताकद होती आणि प्रॉपर टायमिंग देखील होता. अगदी सुदेश आहेत ना, ते लेट आलेले आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये थेट असताना पहिल्याच बॉलवरती त्यांनी षटकार ठोकलेला आहे. कित्येक वेळा आपण पाहतोय सुदेश हा आघाडीला येणारा प्लेअर आहे, परंतु आज कुठेतरी ते पाठीमागे थांबले आणि आल्या पावली त्यांनी मात्र षटकार ठोकलाय. यावेळेला मात्र ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवलाय. अतिरिक्त धाव देऊन जाईल एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 38 धावा धावफलकावरती आहेत. चांगली स्थितीमध्ये आलेली आहे अहिरे वानवली टीम्स, कारण की काही शिल्लक चेंडू अजूनही आहेत. या येणाऱ्या चेंडूवरती त्यांनी जर आक्रमक रूप धारण केलं तर एक चांगली सुरुवात होईल. यावेळेला मात्र आणखीन एकदा उडवलाय चेंडूला, परंतु यावेळेला पुन्हा एकदा मयूर चेंडू खाली येतोय आणि आणखीन एक धक्का टीम अहिरे वानवली संघाला. त्याच क्षेत्रामध्ये मयूर शिंदे यांनी 2 कॅचेस पकडलेले आहेत. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून मयूर शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या हातामध्ये बॅट असते त्यावेळेला बॅटिंग चांगली करतात, बॉल हातामध्ये असतो त्यावेळेला बॉलिंग देखील चांगली करतात. यावेळेला क्षेत्ररक्षण करत असताना त्यांनी त्याच ठिकाणी 2
कॅचेस पकडलेले आहेत. म्हटल्यानंतर तुम्ही जर तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली उल्लेखनीय कामगिरी कराल तर नक्कीच तुम्ही नावारूपाला येतात आणि तेच काम आपल्याला मयूर शिंदे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. नक्कीच अष्टपैलू कामगिरी आपल्या टीमसाठी मयूरनी पार पाडली आहे. गोलंदाजी बरोबर चांगलं क्षेत्ररक्षण त्याने आतापर्यंत राखलंय. नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत विकेट्स गमावल्या आहेत ते मात्र 7, धावसंख्या 38 वरती असताना या षटकातले अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि डाव्या हाताचा डावकुरा फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आपल्याला सुनील पाहायला मिळतील. डावकुरे हाताचे बॅट्समन आहेत, अगदी स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात, परंतु समोरच्या बाजूने स्वप्नील शिंदे आहेत. जरी एक षटकार त्यांनी खर्च केला असला तरी मात्र त्यांनी महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवले. षटकातला पुढचा चेंडू या वेळेला मात्र स्विंग करण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त धाव देऊन जाईल. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 40 अंकावरती. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न स्वप्नील यांचा होता. अगदी धीम्या गतीने हा बॉल टाकला गेला, चेंज ऑफ पेस, परंतु वाईट+1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडल्या जात आहेत. गोलंदाज सज्ज पुढचे एकदा. या वेळेला मात्र वेग दिला गेला, अतिरिक्त गती प्राप्त झाली चेंडूला. हा चेंडू मात्र खूप चांगला होता, लाईन लेंथ देखील खूप चांगली होती आणि तिथून मात्र डॉट चेंडूची सांगता झाली आहे. यावेळेला बॉल त्यांनी वेगवान ठेवला, व्हेरिएशन खूप चांगलं होतं, भिन्नता त्यांच्याकडे आहे ती खूप चांगली पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती भेदक मारा पाहायला मिळाला आहे. शेवटचा बॉल या इनिंग्स मधला. स्टेप आउट झाले, पुढे सरकले होते, बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये जाईल जिथे मात्र फक्त मिळेल ती सिंगल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या एकंदरीत धावफलकावरती 41 आणि 42 धावांचं आव्हान असेल अर्थातच यंग स्टार कुरोशी संघासमोर. पूर्वार्ध खेळ समाप्त झाला आहे. 42 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना अहिरे वानवली या टीम नाही, परंतु इथून पुढे आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे 2 संघ आपल्या समोर पाहायला मिळतील. एका बाजूला असेल ज्यांनी मात्र कालचा दिवस या मैदानावरती गाजवला, कोट्रोशी संघ, आणि त्यांच्या अगेन्स्ट असतील सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने उल्लेखनीय कामगिरी करणारा यजमान संघ रुळे वैभव रुळे टीम्स. या दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो हॅलो. नक्कीच आपण टॉस अशाच 2 संघांचा पाहतो जो KSK मध्ये बल्लाढ्य संघ म्हणून त्यांची ख्याती ओळख आहे. असे एक 360 व्होल्टेजचा ड्रामा यानंतर मात्र नक्कीच रंगताना पाहायला मिळेल. एका बाजूला असेल टीम आयोजन कमिटीमध्ये असणारी टीम रोळे वैभव होतं, दुसऱ्या बाजूला असेल कालच्या संघामध्ये 2 अप्रतिम असे विजेतेपद ज्याने बॅटिंगच्या जोरावरती अजय दादा शेलार यांच्या बॅटिंगच्या जोरावरती अप्रतिम अशी कामगिरी करत मात्र आपल्या संघाला विजेतेपद मिळून दिलं ती कोट्रोशी टीम. इथे मात्र नक्कीच मिनरल वॉटर बिस्लरी प्लस एनर्जी पावडर दिली जाते. नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. नाणेफेकीचा कौल जिंकला नक्कीच कोट्रोशी संघटना. दादा काय 3 षटकांचा सामना असेल, ही डू ऑर डाय असेल, कारण या सामन्यामध्ये जो जिंकेल तो नक्कीच सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. तो 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा मान असेल, तुमचं प्रथम डिसिजन काय असेल? आम्ही बॉलिंग करू. 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल? नक्कीच 6-7 बॅट्समन आहेत, ट्राय करू जास्तीत जास्त धावा न देण्याचा. कोणाच्या विकेटवरती जास्त करून लक्ष केंद्रित केलं जाईल? 6 विकेट आहे म्हटलं, जेवढे विकेट जातील तेवढं चांगलं आहे. फोकस वगैरे काय नाही, चांगली बॉलिंग करू फक्त बस. ओके, खूप खूप धन्यवाद. दादा तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे, 3 षटकांचा सामना असेल, किती धावांपर्यंत उच्चांक मारण्याचा मानस असेल? समोर चांगली टीम आहे कोट्रोशी, अजय स्वतः आणि त्याच्यामध्ये पण चांगले प्लेयर आहेत, बॉलर पण त्याच्याकडे खूप चांगले आहेत. आम्ही आमच्या बेसवरती एक चांगलं म्हणजे 40+ मारायला ट्राय करू 3 ओव्हरला आणि मग ते डिफेंड करायला बघू. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. धन्यवाद विकास सर. जाऊया मॅचकडे. इथून मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये आणि सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. स्वप्नील शिंदे आणि गणेश शिंदे ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती, सागर शिंदे ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. तर पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येतोय सुदेश.
पहिला चेंडू इथे स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता ऑन साइड मध्ये, शॉर्ट मिड विकेट मध्ये हा चेंडू अडवला गेला. पहिला चेंडू मात्र इथून मात्र डॉट येतोय. अगदी विचार केला तर धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. एकंदरीत 42 धावांचं टार्गेट आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे ना सर, ते खूप महत्त्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. कारण या षटकामध्ये धावा जर कमी आल्या तर नक्कीच मॅचमध्ये एक रंगत निर्माण होऊ शकते. इथे पहा हलकीशी अपील देखील केली जाते आणि इथून पुढे पहा मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः स्वप्नील शिंदे सारख्या खेळाडूला मात्र बांधून ठेवण्याचं काम सुदेश सकपाळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितपणाने पहिला चेंडू पाहिला तर शरीरावरती मात्र डिलिव्हर केला गेला होता आणि त्यानंतर मात्र ऑफस्टंप पासून थोडासा दूर ठेवला गेला. म्हणजे अर्थातच स्वप्नीलच्या विरोधामध्ये रचलेली ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते. लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेत, पुन्हा एकदा निघालेत. याला पहा डान्सिंग द डाऊन विकेट, पुढे सरसावत मात्र चेंडूला फेकून दिलाय सीमारशीच्या पलीकडे 4 धावांसाठी हा येतोय नशिबाचा चौकार. नक्कीच खूप चांगला स्ट्रोक होता. स्टेप आउट झाले होते, पुढे सरकले, जागा बनवली आणि प्रॉपर टायमिंग आणि त्यानंतर चेंडू कव्हर क्षेत्राच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार येतो. अगदी बरोबर आहे, तिन्ही गोष्टी अगदी जुळून आल्या. टायमिंग प्रॉपर, पद्धतीचा वापर, जागा बनवली आणि त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक चांगला स्ट्रोक त्यांनी खेचला आणि धावपलकाला मात्र एक चांगली गती दिली. श्री गणेशा झालाय 4 धावेने. आता पुन्हा एकदा सुदेश सकपाळ निघालेत. याला पहा जोरकस बॅट फिरवली होती परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतात. प्रवीण शिंदे सर जर आपण पाहिलं तर या अगोदरच्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल आलाय. नक्कीच यावेळेला मात्र बॅटर पासून थोडासा दूर चेंडू ठेवला गेला. क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेला हा चेंडू होता ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा सुदेश निघालेत. चांगली गोलंदाजी ते करतायत आतापर्यंत. याला हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेला, बॉल निघून चाललाय 6 धाव्यांसाठी. स्वप्नील शिंदेच्या बॅट मधून दमदार, नामदार, शानदार षटकार. नक्कीच खूप चांगला स्ट्रोक स्वप्नील शिंदेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. विसेप मध्ये हा चेंडू खेळून काढला, जी फलंदाजासाठी सेफ्टी जागा असते, सेफ जागा, आणि त्या क्षेत्रामध्ये हा चेंडू अगदी जबरदस्त पद्धतीने डिफेन्स केला आणि तिथे मात्र 6 धावा प्राप्त केल्या. पण मैदानाच्या आतमध्ये आता स्वप्नील शिंदेची बॅट तळपायला लागलेली आहे. अगदी स्वप्नील शिंदे यांना एक टोपण नाव आहे, लाल्या म्हणून. लाल्या या नावाने प्रसिद्ध आहेत. तुम्ही जर चांगली कामगिरी करता तर तुम्हाला एक नवीन टोपण नाव दिलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये. याही खेळाडूला अगदी लाल्या म्हणून प्रसिद्ध आहे. यावेळेला देखील पहा मोठा स्ट्रोक जरूर आलाय परंतु टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत. एलिव्हेशन कमी आहे. काव कॉर्नर रिजन मध्ये टिपलाय झेल आणि संपलाय स्वप्नील शिंदे यांचा खेळ. नक्कीच या ठिकाणी मी तर सांगेन स्वप्नील शिंदेने खूप मोठी चुकी केली आहे, कारण या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला होता आणि तिथे मात्र स्ट्राईक रोटेट होणं खूप गरजेचं होतं, अथवा त्या चेंडूला सन्मान दिला असता तरी देखील ठीक होतं. परंतु पुन्हा एकदा लालच बुरी बरा असं म्हणतात, ती गोष्ट खरी आहे. विकेटचं पतन अगदी बरोबर आहे. लालच बुरी बात आहे. मैदानाच्या आतमध्ये एक चौकार आला होता, एक षटकार आला होता. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट दाखवलं असतं तर आणखीन चांगला खेळ तुम्ही दाखवला असता, परंतु मोह त्यांना आवरला नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला. काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक उभे होते, त्यांनी मात्र एक चांगला साधा झेल पकडला आणि फलंदाज मात्र माघारी परतलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू, परफेक्ट ऑलराऊंडर ज्या खेळाडूला ओळखलं जातं तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मयूर शिंदे मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 वरती दाखल झालेत. नक्कीच इथून मात्र पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी गाडवली गावचे सुपुत्र आदरणीय श्री सचिन दादा माने साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांच्या सोबतीनं अहिर गावचे सुपुत्र अंकुश दादा सकपाळ साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही आई समजाई माता चषक पर्व क्रमांक 5 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे सचिनजी माने साहेबांचं. त्यांचं देखील आम्ही पुनर्श एकदा या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत करतोय. यावेळेला पहा कलात्मक स्ट्रोक, क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवलंय. अगदी पहा लोअर फुलटॉसचा बॉल होता, त्याला मात्र दिशा खूप चांगली दिली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हते, बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 धावींसाठी चौकार. अगदी आज सर पाहिलं तर अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. जशी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते तशी मान्यवरांची गर्दी या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. रुळेकरांवरती असलेली ही अमाप माया आज आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर आहे. कालच्या दिवसा पाहिलं तर आपण ते रायगड परिसरामधील अगदी पालघर असू द्या, त्यानंतर कोयना विभागातील
तुमचं भिवंडी वगैरे असू द्या, या विभागातून देखील अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये आले, त्यांनी देखील शुभाशीर्वाद दिले, 4 चांद लावणे. खऱ्या अर्थानं रुळेगाववरती हे प्रेम आहे आणि प्रेमापोटी सर्वजण इथे येतात, चांगला आशीर्वाद देतात आणि कौतुक करून म्हणून रुळेगावचं देखील इथे मात्र त्यांचा आभार मानले जातात. नक्कीच रुळेगावचा जर आदर्श घ्यायचा असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये नावलौकिक असलेलं हे गाव आदर्श गाव आहे. रुळे अगदी शिस्तप्रिय गाव आहे आणि त्या गावावरती ही माया दाखवली जाते. या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, वेल कॅच, खूप चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. गोलंदाजीच्या रनवेवरती सुनील आलेले आहेत. पहिल्या बॉलवरती त्यांनी चौकार खर्च जरूर केला, तदनंतर मात्र त्यांनी सागर शिंदेला देखील माघारी पाठवलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुदेशने मात्र शेवटच्या बॉलवरती स्वप्नील शिंदे यांना माघारी पाठवलं. थोडंसं दडपण होतं टीम यंगस्टार कुरोशी संघावरती आणि दडपणाखाली आणि प्रेशर खाली खेळत असताना मात्र सागर शिंदेने देखील विकेट गमावल्या. आणखीन एक धक्का मिळालेला आहे यंगस्टार कुरोशीला. 14 2 अशी स्थिती आपण पाहताय. निश्चितपणाने पाहिलं तर आघाडीचे 2 सलामीवीर आता मात्र मागे परतलेत, अर्थात डगआउटच्या रस्त्याला गेलेत. पहिला फलंदाज स्वप्नील आणि त्यानंतर सागर शिंदे बाद झालाय. आता मात्र मिडल ऑर्डरमध्ये खूप मोठी जबाबदारी खऱ्या अर्थानं मयूर शिंदेला घ्यावी लागेल खांद्यावरती. अगदी बरोबर आहे. मयूर शिंदे आणि तेजस शिंदे या जोडीवरती आता संपूर्ण संघाची जबाबदारी असेल, कारण आघाडीला आलेले खेळाडू मात्र डकआउटमध्ये जाऊन बसलेले आहेत. संपूर्ण जबाबदारी आहे ती मयूर आणि तेजसवरती आहे. परंतु गोलंदाजाचा मी कौतुक करेन. अगदी पहिल्या बॉलवरती त्यांनी जरी चौकार खर्च केला असला तरी मात्र महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांनी मिळवलेले आहे सागर शिंदे यांचे. आता थोडासा त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल, कॉन्फिडन्स देखील वाढलेला असेल. आता हाच आत्मविश्वास आणि हाच कॉन्फिडन्स घेऊन त्यांना मात्र पुढे सरसावावं लागेल. नक्कीच आता या मॅच मध्ये सर आपण पाहिलं तर दोन्ही टीम्सला खऱ्या अर्थानं समान संधी आहे. मॅच संपलेली नाही आहे, कारण आपण रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर 10.50च्या सरासरीने चालायचं, त्यामुळे धावा चेस होऊ शकतात. परंतु त्यासाठी टीमला स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा लागेल फलंदाजांना. अगदी बरोबर आहे, कारण दोन्ही संघांचा अजूनही पारडं समतोल आहे. 50-50 मुकाबला आहे. दोन्ही संघांना संधी आहे, त्या संधीचं दोन्ही संघांना सोनं करावं लागेल. यावेळेला मात्र फुलचा बॉल सन्मान दिला गेला. केवळ चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढला जातोय. पहिली धाव अगदी वेगात आले, त्याचनंतर डिक्लेअर झोन मध्ये मात्र हा चेंडू निघून जाईल, सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. 2 गडी बाद 15 अशी स्थिती पाहतोय कुरुशी यंगस्टार संघाची. आता इथून पुढे समीकरण जर पाहिलं तर येणारे बॉल आहेत 15 बॉल आणि 15 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायचे आहेत तब्बल 27 धावा. 15 बॉलच्या पाठीमागे 27 धावा म्हटल्यानंतर सोपं गणित आहे, परंतु सोप्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मेहनत करावी लागेल आणि मेहनत कराल तर नक्कीच यश संपादित होईल. नक्कीच असं म्हणतात ना की तुमच्यामध्ये जिद्द असेल, मेहनत करण्याची ताकद असेल तर क्षेत्र कोणतंही असू द्या, सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या किंवा क्रीडा क्षेत्र असू द्या, विजय नक्कीच तुमचा होईल. परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं खूप गरजेचं. असं म्हणतात ना की ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न करत राहा परंतु रडू नका. अगदी बरोबर आहे. क्षेत्र कोणतेही असू द्या, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाही. मैदानाच्या आतमध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत दाखवावी लागेल, त्याच वेळेला तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकता. यावेळेला मात्र हा चेंडू फुल्लर लेनचा होता, मात्र शफल झाले होते. बॅटची एज आहे, परंतु पहा जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. इथे मात्र चोरटी सिंगल म्हणावी लागेल. ही सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. एकंदरीत स्कोरबोर्डवरती 16 धावा. अगदी मयूर शिंदे आहेत ना, ते बालंबाल बचावलेले आहेत. जर इथून पुढे मयूर शिंदे यांची जर विकेट आली असती ना तर मी म्हणलं असतं की अगदी अर्धा गड आहे ना तो मात्र अहिरे वानवली टीमने जिंकला. परंतु पहा मयूर शिंदेला एक जीवनदान मिळालंय. परंतु इथून पुढे मयूर शिंदेची जर बॅट तळपली आणि त्यांनी जर चांगले स्ट्रोक खेळायला सुरुवात केली तर होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता, ताकद, ॲबिलिटी ती मयूर शिंदे यांच्याकडे आहे. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सुनील यांनी पहिल्या बॉलवरती चौकार खर्च केला, तदनंतर मात्र कमबॅक खूप चांगलं केलंय. दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलंय. या वेळेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं आणि त्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय सुनील यांच्या माध्यमातून. अनुभवाचा हा गोलंदाज आणि अनुभवपणाला लावून गोलंदाजी करत असताना अगदी फलंदाजांना बांधून ठेवण्यासाठी एकमेव पर्याय आहे यॉर्कर बॉल आणि यॉर्कर बॉल सातत्यपूर्वक टाकले जात आहेत. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने लॉंग ऑफ कडे ढकलला. क्षेत्ररक्षक खूप पोहोचतील तत्पूर्वी इथे मात्र धाव कंप्लीट होईल.
या धावेच्या साहाय्यानं धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल 17 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 17 अशी स्थिती पाहतोय कुरोशी यंगस्टर टीमची. वे फास्ट स्पीडअप करा, दोन्ही टीम्सला विनंती असेल अधिक वेळ घेऊ नका, फायनल डे आहे. त्याचबरोबर आणखीन एक संधी येते बंड्या भाऊ यांच्या माध्यमातून की कोणत्याही खेळाडूने कोणत्याही संघातील लगातारच्या 3 षटकारांसाठी 300 रुपयांचं रोख धनादेश देणार आहेत ते त्यांचं देखील आपण आभार मानूया. कारण की या अगोदर त्यांनी लगातार 3 षटकारांसाठी 200 रुपयांचं प्राइस लगावलं होतं, परंतु त्यांनी आणखीन 100 रुपये वाढवलेले आहेत. लगातारच्या 3 षटकारांसाठी 300 रुपयांचं रोख कॅश प्राइस दिलं जाईल, त्यांचं देखील आपण आभार मानूया. एखाद्या स्पर्धेचं मात्र स्पर्धा मोठी करायची असेल तर त्यासाठी प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे आणि खेळाडूंच्या पाठीमागे प्रोत्साहन करत असताना सातत्यपूर्वक अगदी बंड्याभाऊ आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करा, तुमच्याकडे फक्त आता 11 मिनिटं उरली आहेत या इनिंग्समध्ये, तर विनंती असेल स्पीडअप करा. टीम आहिरे वानोली संघ विनंती असेल आपल्याला. 3रं षटक इथून मात्र गोलंदाजीसाठी आपल्याला सिद्धेश सकपाळ गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. आता मात्र मॅच मध्ये रंगत पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये. विजयाची डंका कोण फुंकणार याकडे मात्र प्रेक्षकांची नजर. अगदी बरोबर आहे, दोन्ही संघ नामांकित संघ आहेत, कसलेले संघ आहेत क्रिकेटच्या रणमेवरती. आता मात्र 12 बॉलच्या पाठीमागे 25 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र पहिला बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे, हवेमध्ये चेंडू आहे, पकडो कॅच, जितो मॅच, फलंदाज बाद. अगदी ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं, ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं, ज्या सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये मयूर शिंदेला अडकवलंय आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मिळालेली आहे ती म्हणजे अहिरे वानवली या टीम्सला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल अगदी सरळ हाताने हा बॉल रिलीज केला होता. मोठा फटका खेळण्यासाठी मयूर शिंदे गेले होते, एक पाय वाकवला जरूर, परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत. 30 सर्कलच्या आतमध्ये एक चांगला झेल टिपला क्षेत्ररक्षकाने आणि एक मोठा धक्का, मोठा हादरा यंगस्टार कुरोशीला. पण नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर मयूर शिंदेची विकेट्स गमावल्यानंतर अपोजिट टीम मध्ये एक जल्लोषमय वातावरण पाहतोय, कारण त्याच्या विकेटचं महत्त्व त्या पद्धतीचं होतं. अगदी बरोबर आहे, एखाद्या मोठ्या खेळाडूची तुम्ही विकेट्स मिळवता तर जल्लोष करणं खूप गरजेचं आहे, कारण तो अडथळा निर्माण होऊ शकला असता, परंतु तो आता अहिरे वानवली टीमने अडथळा दूर केलाय. नक्कीच आता मात्र इथून मात्र इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्षितिज येतो. यावेळेला उर्फी चेंडू होता, डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उंची गाठले चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत, झेल त्या ठिकाणी सुटलाय, आयुष्मान भवचा आशीर्वाद दिलाय आणि चेंडू धरतीला दान केलाय. काय सांगाल सर? पण मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज धावत आले होते, बॉलच्या पाठीमागे वेट वॉचची भूमिका किंवा कोणत्याही प्रकारचं कॉलिंग पाहायला मिळालं. जर कॉलिंग दिलं असतं तर नक्कीच विकेटचं पतन झालं असतं, परंतु तिथे तसा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला नाही, म्हणूनच क्षितिज शिंदे यांना एक जीवनदान मिळालंय. कदाचित ही कॅच देखील महागात ठरू शकते, कारण आपण अनेक सामन्यांमध्ये पाहिले एखाद्या चांगल्या खेळाडूचा जेव्हा झेल सुटतो ना त्यावेळेस तो फलंदाज चांगला परफॉर्मन्स दाखवत असतो, परंतु या ठिकाणी त्या पद्धतीची खेळी क्षितिजच्या माध्यमातून पाहायला मिळेल का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. अगदी बरोबर आहे, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्या किंवा टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, ज्या ज्या फलंदाजांना जीवनदान मिळालेलं आहे त्या त्या फलंदाजांनी मात्र इतिहासजनक खेळी केलेली आहे. यावेळेला अकुट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. पुनश्च एकदा या ठिकाणी अगदी सोपा झेल या ठिकाणी सोडलाय. हेच क्रिकेट आहे, अगदी तुम्ही अवघड झेल पकडता आणि काही वेळेला तुम्ही सोपे झेल देखील ड्रॉप करता, यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं. अगदी सोपी कॅच होती, साधी कॅच होती, ही जर पकडली असती तर नक्कीच विकेटचं पतन झालं असतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये तसं घडलं नाही. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाही. नक्कीच सिद्धेश खूप चांगली गोलंदाजी करतायत, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्यांना मिळताना दिसत नाहीये आणि ज्यावेळेस क्षेत्ररक्षण खराब होतं त्यावेळेस त्यांची गोलंदाजीची मानसिकता असते ती ढासळत असते. अगदी बरोबर आहे, गोलंदाजाचा आरसा म्हणून क्षेत्ररक्षक असतो. जर क्षेत्ररक्षकाने चांगली कामगिरी केली तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स अगदी दुग्नवला जातो, परंतु या वेळेला वेगवान बॉल होता, बॅटची कडा लागली, विकेट किपरने चांगली झेल टिपले आणि क्षितिज शिंदेला देखील माघारी परतावं लागेल. तू चल मैं आया अशी परिस्थिती आपल्याला यंगस्टार कुरोशी टीमची पाहायला मिळते. नक्कीच बॅकफूटवरती आता मात्र येताना पाहायला मिळतील. एकंदरीत विकेट्स गमावलेत, 19 अंकावरती 4 विकेट्स गमावलेत आणि फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षितिज शिंदे या ठिकाणी बाद झालाय. 8 चेंडू आणि आता मात्र 23 धावांचं समीकरण उरलंय. बरोबर, रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 17.25च्या सरासरीने आता मात्र इथून चालावं लागेल.
पण अजूनही मॅच संपलेली नाही, कारण 8 बॉलच्या पाठीमागे अजून जर आपण पाहिलं 23 धावा होऊ शकतात. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना, स्वप्नील शिंदे आणि सागर शिंदे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होतं ना, त्यावेळेला असं वाटलं होतं की यंगस्टार कृषी संघ विजयापर्यंत जाऊ शकेल. परंतु तिथे मात्र ब्रेक थ्रो लावला सिद्धेश सकपाळने, अगदी स्वप्नील शिंदेची विकेट्स मिळवली आणि त्यानंतर मात्र कुठेतरी अडचणीमध्ये येताना संघ पाहायला मिळतोय यंगस्टार कृषी. नक्कीच इथून येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक आले, 2 मोठे फटके आले, तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतील कुरुशी संघ. कमबॅक करायचं असेल तर खेळावं लागेल. अकुट टप्प्याचा चेंडू इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत आणि इथे मात्र सुरेख झेल टिपलाय. आणखीन एक धक्का या ठिकाणी कुरुशी संघाला बसतोय. अगदी पहा, मैदानाच्या आतमध्ये गणेश शिंदे आले, ते देखील परत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एखाद्या खेळाडूला मोठी पार्टनरशिप जमवणं खूप गरजेचं होतं. आल्या पावली प्रत्येक खेळाडू मात्र मोठा प्रहार चढवण्याच्या प्रयत्नामध्ये तो माघारी जाताना पाहायला मिळतोय. पाहिजे मात्र या खेळाडूला देखील एक सुवर्ण संधी येते गोलंदाज सिद्धेश यांना, की आतापर्यंत त्यांनी लागोपाठच्या 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत. आणखीन एक विकेट मिळवते, विकेट हॅट्रिक मिळवत आहेत. तर नक्कीच बंडेबाहू यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं रोख कॅश प्राईज दिलं जाईल. सुवर्ण संधी आहे. ATM ओपन झालेलं आहे बंडेबाहू यांचे. आता फक्त तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पासवर्ड टाकायचे आहेत. निश्चितपणाने इथून मात्र गोलंदाजासाठी खऱ्या अर्थानं सुवर्ण संधी आहे. सिद्धेश सकपाळ विकेट हायट्रिक वरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला मात्र पाहिलं तर ऑफ स्टंप पासून थोडासा दूर ठेवला, वाईटचा इशारा. मात्र विकेट हायट्रिकची संधी अजून देखील आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावताना पाहायला मिळेल 20 या अंकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत या षटकामध्ये पाहिलं तर एकंदरीत 5 चेंडू हाताळले गेलेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 24 चेंडूमध्ये टार्गेट होतं 42 धावांचं आणि तिथून मात्र स्ट्रगल करताना पाहायला मिळाला तो मात्र कुरोशी यंगस्टार संघ. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्राच्या साहाय्यानं धावसंख्या पुढे सरकताना 21. अगदी या अगोदरचे 4 बॉल सिद्धेश यांनी खूप चांगले डिलिव्हर केले, परंतु लागोपाठचे 2 बॉल त्यांनी खराब टाकलेले आहेत. आता मात्र कुठेतरी गोलंदाजी भरकटताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगल्या लाईनवरती चांगल्या लेंथवरती येणं गरजेचं आहे, कारण खराब बॉल मात्र पराभवाच्या छायेखाली घेऊन जाऊ शकतात टीम एरेवानवली टीम्सला. नक्कीच. आणि इथून मात्र थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली. सरळ बॅटने खेळलाय. यावेळेला मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तिथून मात्र मिळेल ती फक्त सिंगल, परंतु सिंगलने काही एक बिघडणार नाहीये. अगदी या बॉलवरती जर षटकार आला असताना तर मी म्हणेन समीकरण थोडंसं आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु केवळ सिंगल धाव आले. आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. येणारे 6 बॉल आणि धावा बनवायचे आहेत 20 धावा. 6 बॉल 20 धावा असं समीकरण आपल्या समोर पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत अमेर आणि नॉन स्ट्राईकला आहे तेजस शिंदे. अगदी तेजस शिंदे एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांच्याकडे ताकद आहेत 6 बॉलच्या पाठीमागे 20 धावा बनवण्याची, परंतु त्यांना स्ट्राईक मिळणं सध्याच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे. अजूनही 5 मिनिट शिल्लक आहेत. या 5 मिनिटमध्ये तुम्ही हे षटक कंप्लीट करायचं आहे याची विनंती असेल आणि याची दक्षता देखील घ्या. सर काय सांगाल, 6 बॉलच्या पाठीमागे 20 धावांची आवश्यकता आहे. निश्चितपणाने जर प्रयत्न इथून मात्र ठेवले तर 20 धावा देखील डिफेन्स होऊ शकतात. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आपल्या सर्वांना माहिती आहे. इथून मात्र या 20 धावांसाठी जर टार्गेट चेस करायचं असेल तर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आगाज करावा लागेल. अगदी बरोबर आहे. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये आहे. उंची जास्त, लांबी कमी, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये झेल ड्रॉप होतोय. या मॅच मधला आणि या इनिंग्स मधला हा 3रा झेल ड्रॉप झालाय सर. ह्या वारंवार चुका मात्र महागड्या ठरू शकतात. सर कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर आपण एक मॅच पाहिली होती रेणुशी विपक्ष वेळापूर. 6 बॉलच्या पाठीमागे 17 धावांची आवश्यकता असताना वेळापूर टीमच्या आदित्यने मात्र 6 बॉलच्या पाठीमागे 17 धावा त्या चेस केल्या. कालच्या दिवसामध्ये कोट्रोशाच्या अजय शेलारने देखील खूप चांगली खेळी पेश केली. आता नंतर घोडेपारूड संघाच्या निखिलने देखील खूप चांगली खेळी पेश केली. म्हणल्यानंतर फलंदाजांसाठी हे पोषक मैदान आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 20 धावा होऊ शकतात. यावेळेला मात्र सरळ बॅटने अलॉंग दी कार्पेटच्या सायने चेंडूला खेळून काढलाय. मात्र सिंगल घेतली जात नाहीये. डॉट चेंडूची सांगता होते. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 4 आणि धावांची आवश्यकता आहे तब्बल 19.
अगदी धाव घेतली नाही म्हटल्यानंतर तेजसने जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. त्यांचं असं म्हणणं असेल की इथून पुढे संघाची सूत्र मी हलवणार. अर्थातच अकूट टप्प्याचा चेंडू होता. इथं मात्र ऑन साइड मध्ये केवळ चेंडूला दिशा दाखवली गेली आहे, परंतु शरीरयष्टी आणि मानसिकता सांगतेय की हा जवळजवळ सामना सोडलेला दिसतोय कुरुशी संघाने. परंतु खेळ असा आहे क्रिकेटचा की तुम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करा. खेळामध्ये जय पराजय हा होत असतो. अगदी बरोबर आहे. संघर्ष संघर्ष संघर्ष, जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती है. मैदानाच्या आतमध्ये अजूनही मॅच ऑन आहे. 3 बॉलच्या पाठीमागे अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. मॅच होऊ शकते, मॅच बनू शकते. षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला अकूट टप्प्याचा चेंडू हुक केला ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीयेत. चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये आणि मिळेल ती फक्त सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते धावफलकावरती. एकंदरीत 24 धावा धावफलकावरती. अगदी तेजस शिंदे यांनी प्रयत्न केले होते. अतोनात प्रयत्न करत असताना मात्र त्यांना अपयश जरूर आले. आता मात्र औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये, कारण येणारे बॉल आहेत 2 आणि धावा बनवायचे आहेत 18. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात त्यांच्यासाठी एक गुड न्यूज. यानंतर एक बिग मॅच, मोठी मॅच. जशी मॅच आपण पाहतो ठाणे विरुद्ध रायगड, तशी मॅच आता मात्र यानंतर पाहायला मिळेल. अर्थात यजमानी संघ रुळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुट्रोशी. अगदी महत्वपूर्ण लढत तुमच्या आमच्या भेटीला येणार आहे. अगदी बरोबर आहे. ती मॅच महत्वपूर्ण असेल. काटे की टक्कर, कडवी झुंज, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला त्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र आपण पाहू शकाल शेवटचा बॉल मार्गस्थ होत असताना कोणतीही धाव घेतली जाणार नाही. आणि तब्बल जवळजवळ जर आपण पाहिलं ना तर ही मॅच 17 धावांनी विजय मिळवलेला आहे अहिरे वानवली टीम्सने. अहिरे वानवली टीमचं आम्ही कौतुक करू. पुढील फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचा